कितवीला आहे आता? 5वी. काय झालं होतं शाळेमध्ये? काय चोरीचा आळ घेतला तुमच्यावर? ते आमच्या वर्गातले एक आराध्या नावाची पोरगी होती ना, हा. तिचे 10 रुपये हरवले होते. मग तिचे 10 रुपये हरवले होते ना. घाबरू नको नीट व्यवस्थित बस. 10 रुपये हरवले. मग 10 रुपये हरवले म्हणून आमचे मॅडम, आमचे रायबोली मिस आणि कोकणी मिस मुख्याध्यापक आणि आमचे चौथीचे मॅडम त्यांनी आम्हाला गावामध्ये फिरवलं. आणि आम्ही बोललो आम्ही पैसे घेतलेच नाही. मग तिथे गावामध्ये 3 दुकानं होती. 3 दुकानामध्ये त्यांनी आम्हाला फिरवलं आणि दुकानदारांना विचारलं की 10 रुपये ह्यांनी 10 रुपयाचं काय घेतलंय का. अख्खे दुकानदार बोलले की ह्यांनी 10 रुपयाचं काहीच नाही घेतलं. मग त्यांनी परत आम्हाला शाळेत आणलं आणि आमच्या रायबोली मिस आहेत ना, त्यांनी आम्हाला शाळेत दिलं आणि बोलले की तुम्ही पैसे घेतले असतील तर खरं सांगा. आम्ही तरी पण बोललो की आम्हाला माहितीच नाही की पैसे कुठे आहेत. नंतर शाळा सुटली, सगळी पोरं बंदे मातरमला बाहेर आली. नंतर त्या आराध्या नावाची पोरगी होती ना, तिची टिफिन बॅग खाली पडली आणि तिच्या डब्याच्या खाली 10 रुपये होते, ते सापडले. ते कळलं का तुमच्या मिसला? हा. काय म्हटलं मिस? तर काहीच नाही बोलल्या. तुम्ही अख्ख्या गावभर फिरत होते का? किती मुलं होती तुझ्यासोबत? 13-14 मुलं होती. ती इथलीच होती का बाहेरची पण होती काही? 5 चौथीची मुलं होती. नाही पण ह्याच आश्रमामधली होती का कुठली होती? आश्रमामधली, सगळी हॉस्टेलमधलीच होती. अजून काय त्रास दिला जायचा तुम्हाला शाळेत? संडास साफ करायला लावायचे. संडास घाण असायचं संडास? ते दगडे बिगडे काढायला लावायचे. लोक दगडी टाकायचे संडासामध्ये? मुलं आहेत ना ते शाळेतली, ते तिथं येऊन दगड टाकायचे आणि तिथला दरवाजा तोडायचे. दरवाजा तुटला होता तिथला आणि बोलायचे की तिथं कोकणी विषय आमच्या मुख्याध्यापक, ते तिथल्या बाहेरच्या पोरांनी दरवाजा तोडला होता ना. बाहेरच्या पोरांनी दरवाजा तोडला तर त्यांनी आमच्या हॉस्टेलच्या पोरांवर नाव घेतलं की तुम्ही दरवाजा तोडला. आणि बाहेरच्या मुलांनी ते होल नाही का संडासाचं, म्हणजे टॉयलेटचं, तिथं आणून दगडी टाकले होते. आणि ते मग आमचे मुख्याध्यापक बोलले की संडास म्हणजे आम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेतलं पहिल्यांदा आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही संडास घाण करता, तुम्ही साफ करा. मग आम्हाला त्यांनी खराटा, पावडर आणि ब्रश दिला. आम्ही धुवायला पाठवलं आम्हाला. किती मुलांना होती? 5. खूप पोर होती तेव्हा. मग त्याच्यापैकी बाहेरची मुलं किती होती आणि तुमच्या? बाहेरची मुलं नव्हती, फक्त आश्रमातलीच का? मग कसं काय केलं मग तुम्ही? ते खड्डे हात घालून काढले? हा. आणि ते शिक्षक बघत होते का? शिक्षक होते, 4 शिक्षक होते. तुमच्यावर वास ठेवायला करतात का नाही स्वच्छता? त्यांच्या डोळे देखत तुम्ही काढलं? काय बोलत नव्हते? तुमचे तर डोळे भरून आले 15चे. उपयोग काही. अहो सर, आपल्याला आई बापा असताना, आपल्याला आई वडील असताना तुम्ही सांगा, सर्वसामान्य आपल्याला बॅकिंग असताना, नातेवाईक असताना आपल्याला आयुष्य जीवन जगताना एवढा संघर्ष करावा लागतो. दुःखाची गोष्ट अशी की यांच्या मागे कोण नाही. आज ही पुढे समाजात पडल्यानंतर जर यांना अशी वागणूक मिळाली, काय होतील? काय होतील सांगा ना. अहो हे चोर होतील. हा, आम्ही नवरा बायको सर, मला मुलबाळ नाही. हे सगळं केलं ना माझ्या बायकोला आई व्हायचं म्हणून. हे सगळं आम्ही स्वतः, आज मी जाहीरपणाने सांगतो, बायकोचं मंगळसूत्र नेकलेस मोडून मी 40 ते 50 लाख रुपये कर्ज बिर्ज काढून ही संस्था उभी केलेली. का तर माझ्या बायकोला आई व्हायचं. मी तिला म्हटलं होतं, अगं 2 मुलांची आई म्हणत माझ्या नाही, ज्याल्याकरांना आई नाही ना त्यांची तू आई होई म्हटलं. लय आनंद आहे. ती जिल्हा परिषद शिक्षक आहे साहेब, तिला मस्त चांगला पगार बिगार इतर शिक्षकांप्रमाणे. कोणाला विचारा, मी संस्था बंद करील, फक्त कोणाला विचारा. 13 वर्षामध्ये माझी बायको एक दिवस जरी आश्रम सोडून कुठं मुक्कामाला गेलो ना साहेब, तर आता सांगतो मी संस्थेला कुलप ठोकेल कुणी सांगावा. आज विचार करा, 13 वर्ष झाले आम्ही कुठे गणपतीपुळे नाही का, कुठे ट्रिपला नाही का, कुठे फिरायला नाही, काय नाही. आणि आज आम्ही जीवाचं रान करतोय लेकरांसाठी. आणि समाजात जर अशी वागणूक जर मुलं हे लेकरांना मिळत असेल, काय आमच्या जीवनात आम्ही करण्याचा हे नशीब दुसरं कोणी नाही. नाही तर एखादं ना तुम्हाला सुद्धा जर अशा घटना वारंवार जर घडल्या नाही लेकरांच्या बाबतीत, एक तर ही संस्था बंद करील आणि शेवटचं तुम्हाला सांगतो मी आत्महत्या करील.
मला कंटाळा आलाय प्रशासनाचा. मला डिपार्टमेंटने सुद्धा आहे ना मला गुन्हा मागे घेण्यासाठी ना बालेकर साहेबांनी लागेल तेवढा दबाव आणलाय. तुम्हाला सांगतो मला शेवटपर्यंत दबाव आणलाय. ती नशीब ती त्या मॅडम आहेत जिल्हा न्यायाच्या प्राधिकरणाच्या ते एस पाटील. अक्षरशः वैतागलो मी. मागच्या आठवड्यामध्ये मी त्या मॅडमकडे गेलो. त्या मॅडमला हात जोडून विनंती केली. म्हटलं मॅडम असा असा प्रकार घडलाय. म्हटलं मॅडम काय त्या बिचारीचं मातृत्व जागा झालं असेल आणि त्यांनी बालेकर साहेबांना गुन्हा दाखल करून घ्यायला लावला आणि तिथून पुढे गुन्हा दाखल झाले. सर बोला. किती दिवस झाले गुन्हा दाखल? झाले आत्ता झाले 8 दिवस झाले असेल गुन्हा दाखल होऊन. मुलं वळा नाही तुम्हाला का? नाही मला नाही मुलं बाळ काही. ही सगळी मुलं तुम्ही माझीच आहेत ना. मग मला सगळी पोरं डॅडी म्हणतात मला. मी अजून माझं फ्लॅट आहे सर. चाकणला बांगला आहे माझं. नारंगावला फ्लॅट आहे. कोणत्याही लेकराला कधी बी तुम्ही मी कुठं जातो आता वाटलंच तर फक्त विचारा. एक दिवस सांगा मला. एक दिवस असा वार सांगा का त्या दिवशी पंधराने त्याची बाई कुठं मुक्कामाला गेली. कोणी सांगावं समाजातल्या माणसाने का आम्ही एक दिवस मुक्कामाला कुठं गेलेलं पाहिले. कुठं शिर्डीला गेलेलं पाहिले का कुठं गणपतीपुळ्याला पाहिले का कोल्हापूरला देवीला दर्शनाला गेलं पाहिले. अहो चांगल्या चांगल्या ठिकाणी जवळपासचे लग्न सुद्धा असताना सुद्धा डॅडी म्हणतात का तुम्हाला? मला सगळी डॅडी म्हणतात मला. सगळी सगळी सगळी. हा हा लय भारी लय भारी लय भारी. हा बघ मस्त आहे. जगात एक तुमच्या मिसेसला काय म्हणतात? मम्मी. जगात एक मग सुखी माणूस मी सर. तुम्हाला सांगतो मला आनंद होतो ज्यावेळेस मी पाळण्यात त्यांना फिरायला वगैरे नेतो ना पाळण्यात बसून. मला नाही लहानपणी पाळण्यात बसायला भेटलं परिस्थितीमुळं. जेव्हा लेकरं माझी अशी पाळण्यात बसतात मला अशी आटा करतात ना तर मला नाही बसायला भेटलं. पण ज्यावेळेस ती मला टाटा करतात ना मला समाधान वाटतं टाटा करताना. तुम्हाला सांगतो लय हाऊस करतो मी सर यांची. तुम्हाला सांगतो आतापर्यंत यांना हे बघा सर यांना समाज काढला पाहिजे म्हणून आहे ना यांना थिएटरला यांना पिक्चरला यांना नारंगावचे मकरंद पाटील साहेब दरवर्षी यांना तुम्हाला सांगतो आवर्जून यांना आहे ना शिर्डीला वगैरे नेतात. अक्षरशः नारंगावला सर्कस आली त्या सर्कसमध्ये का सर पोरांना खांद्यावर घेऊन मकरंद पाटील नाचली होती पोरांना घेऊन. बघा म्हणजे एका बाजूला ज्यांना ही लेकरं कळलीत ना ती लेकरांना डोक्यावर घेतात आणि ज्यांना लेकरं कळायला पाहिजे काय त्या लोकांनी अशी वागणूक द्यावी. हा मला हाच प्रश्न पडत नाही का ही पोरं कोणी. सर सगळ्यात महत्वाचं अजून सांगतो सगळ्यात महत्वाचं तुम्ही मागचा ट्रेस काढा. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमदार साहेबांच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मुलं होती ना आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्यांच्या हायस्कूलमध्ये का पहिला दुसरा तिसरा आपल्या शाळेतला आला. काय बोलता? गावातली एवढी मुलं असून त्यावेळेस एका कला कोणतं गाव? आंबेगाव असतला. त्यावेळेस ते नाही का रात्रीच खेळ चालली. हा. त्यातल्या कलाकारांनी बाईट दिली. इतकी बाईट शब्द दिली का ज्या घरात काही मुलांना सुखवस्तू असताना काय आणि ह्या लेकरांना कोणत्याही प्रकारचं सुखवस्तू नसताना आज यांनी 10वीच्या वयाला पहिला दुसरा नंबर मिळवला. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि सर आणि तोच पोरगा आज एक मुलगा आहे ना आता बारामतीला लास्ट इयरला लॉ करतोय साहेब. हा आणि त्याला लॉ करण्याचं कारण सांगू तुम्हाला काय. तुम्ही त्या पोराला विचारा. म्हटलं बाळा आयुष्यात आहे ना एक काम कर. मला लय अडचणी आल्यात. मला तुला वकीलच बनवायचं म्हटलं कारण वकिलाचं ज्ञान आलं ना तुला तर तू इतर लेकरांच्या मागे तू ठामपणे माझ्या उभा राहशील. आज तू लास्ट इयरला आहे. ते काय म्हणते तुम्हाला? डॅडीज म्हणतो. हा डॅडीज म्हणतो. हा तो फोन लावला तो राहणार सर लगेच 2 मिनिटात. हा तनिष हाजबे नाव आहे सर त्याचं. काय? तनिष हाजबे. आता तुम्हाला सांगतो 6-7 मुलं बजाज कंपनीमध्ये कामाला लागली. हा स्वतःच्या पावर उभी लागली मस्तपैकी. लय बरं वाटत असं. हा छान काय नाही. मी लेकरांना मी सांगितलंय बाळा एक काम करा. येतात किती मुलं हा तुम्हाला भेटायला? येतात मम्मीला डॅडीला? हा येतात बिचारे. तुम्ही पण कॉन्टॅक्ट मध्ये असता? हा मी कॉन्टॅक्टमध्ये असतो.